Hello students, welcome to online applied mathematics lecture. Now in this video we will see third part of probability. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमधलं थर्ड डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे, ते म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. फर्स्ट डिस्ट्रीब्युशन होतं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. त्याचा फॉर्म्युला काय होता? पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू रेस टू एन मायनस आर. ओके, सेकंड डिस्ट्रीब्युशन आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशन. त्याचा फॉर्म्युला आहे ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. एम म्हणजे काय? मीन. ठीक आहे, ज्या केसमध्ये एन लार्ज असेल त्या केससाठी आपण काय यूज करतो? पॉइसन डिस्ट्रीब्युशन. लार्ज म्हणजे काय? 100पेक्षा जास्त. आता नेक्स्ट आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तर ज्या केसमध्ये मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिला असेल तिथे त्या क्वेश्चनमध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हा वर्ड यूज केलेला असेलच, पण जेव्हा मीन मोठा असतो त्या केससाठी आपण काय करतो? यूज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला बघा काय आहे? झेड इज इक्वल टू एक्स मायनस एम डिवायडेड बाय सिग्मा. एम म्हणजे काय? मीन. मीन म्हणजेच ॲव्हरेज. ठीक आहे, याच्यासाठी म्यू पण हे नोटेशन यूज करतात किंवा एक्स बार पण हे नोटेशन आपण यूज करतो. ठीक आहे, एम म्हणजे काय? मीन, ॲव्हरेज, त्याचं नोटेशन एम म्यू एक्स बार. त्याच्यानंतर सिग्मा म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन. तर हा ग्राफ बघा, हा जो ग्राफ आहे तो सिमेट्रिक अबाउट बघा, ही जी वाय ॲक्सिस आहे याच्यावरती सिमेट्री आहे, म्हणजे जेवढा पोर्शन इकडे आहे तेवढाच पोर्शन ह्या साईडला आहे. आणि ह्या ग्राफच्या अंडरचा जो एरिया म्हणजेच आता इथं प्रोबॅबिलिटी. तर आपली प्रोबॅबिलिटी जास्तीत जास्त किती असते? 1. त्याच्यामुळे ह्या ग्राफच्या अंडरचा एरिया म्हणजेच प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? हा जो शेडेड केलेला आहे तो किती असणार आहे? 1 असणार आहे. मग आता हा जर 1 असेल तर इकडचा एरिया किती असणार आहे ह्या ग्राफचा? हा हाफ पार्ट, तर 0.5 युनिट स्क्वेअर. आणि इकडचा एरिया किती असणार आहे? 0.5 युनिट स्क्वेअर. एरिया म्हटलेला आहे, त्यामुळे एरिया कधीही निगेटिव्ह येणार नाही आहे. त्यामुळे हा शेडेड केलेला टोटल पोर्शन जो आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. इकडे पॉझिटिव्ह साईडचा 0.5 आणि इकडे निगेटिव्ह साईडचा 0.5. ठीक आहे, हा ग्राफ लक्षात आला. ठीक आहे, टोटल एरिया किती आहे ह्या ग्राफच्या अंडरचा? 1. इकडचा एरिया 0.5, इकडचा एरिया 0.5. म्हणजे इकडे 0 हे 1 2 3 4 5 1.5 वगैरे इकडे पॉईंट असणार आहेत, इकडे निगेटिव्ह पॉईंट असणार आहेत झेडचे. ठीक आहे, आता बघा एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे आहेत. एक्झाम्पलमध्ये आपण हा ग्राफ आणि पुन्हा बघणारच आहोत. फर्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे? द मीन इंटेलिजन्स लेवल. बघा, मीन इंटेलिजन्स लेवल ऑफ ए ग्रुप ऑफ स्टुडंट इज 90. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? गिवन दॅट एम इज 90 विथ स्टँडर्ड डेव्हिएशन. म्हणजे सिग्मा किती दिलेला आहे? 20. ठीक, या केसमध्ये काय काय क्वेश्चन विचारतात? लेस दॅन, मोर दॅन, बिटवीन अशा टाईपचे क्वेश्चन असतात. मग लेसच्या ऐवजी बिलो असेल, ओव्हर असेल. ठीक आहे, म्हणजे अबाव, ओव्हर असे वर्ड इथं यूज केले असतील. ॲज्युमिंग दॅट द इंटेलिजन्स लेवल इज नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. बघा, हा वर्ड आहे की नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, त्यामुळे हे एक्झाम्पल कशाने सोडवणार आपण? नॉर्मल डिस्ट्रीब्युशनने. आणि काय सांगितलं आहे? फाइंड द पर्सेंटेज. ठीक आहे, पर्सेंटेज म्हणजे इंटू 100 ते नंतर बघू आपण. ऑफ स्टुडंट्स विथ इंटेलिजन्स लेवल ओव्हर. ठीक आहे, म्हणजे ही तुमची एक्सची व्हॅल्यू आहे, हा क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, एक्स तुम्हाला काय दिलेला आहे? ओव्हर म्हणजेच अबाव 100. ठीक आहे, ओव्हर 100. मग आता काय करायचं याच्यासाठी? आधी फॉर्म्युला घ्या, एक्स मायनस एम डिवायडेड बाय सिग्मा. मग एक्स किती आहे? एक्स म्हणजे काय? क्वेश्चन. ओव्हर 100, अबाव 100. ओव्हर म्हणजेच काय? अबाव. मीन किती आहे? 90 डिवायडेड बाय सिग्मा किती आहे? 20. म्हणजे हे किती आलं बघा? 10 डिवायडेड बाय 20 म्हणजे 0.5. आता तुम्हाला ब्रॅकेटमध्ये बघा एरिया कोणाचा दिला आहे? एरिया बिटवीन झेड इज इक्वल टू 0 टू झेड इज इक्वल टू 0.5. बघा 0.5 हा पॉईंट काय येणार आहे तुमचा? ऑब्वियसली हा यायलाच पाहिजे. ज्याचा एरिया दिलेला असतो ना तो पॉईंट इथं येतो म्हणजे येतोच. ठीक आहे, मग हा एरिया 0.5 आला. मग ग्राफ बघा प्लॉट करणार आहे आपण. कंपल्सरी ग्राफ प्लॉट करायचा आहे. आता मला सांगा, हा 0 आहे, 0.5 कुठे येणार आहे? ह्या साईडला इथं येईल 0.5. तर आपल्याला हा एरिया दिलेला आहे. काय सांगितलं? झेड इज इक्वल टू 0 टू झेड इज इक्वल टू 0.5. हा एरिया किती दिलेला आहे? 0.1915. ठीक आहे, हा जो एरिया दिलेला आहे हा मी इथं शेड करते. हा एरिया किती आहे? 0.1915. बघा 0 टू 0.5चा एरिया दिलेला आहे. पण आपल्याला ओव्हर विचारलेलं. ओव्हर म्हणजे काय? अबाव. आपल्याला कुठला एरिया विचारलेला आहे? ह्याच्या पुढचा म्हणजे हा, इकडून पुढे हा जो एरिया आहे
हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे याच्या खालचा, या ग्राफच्या अंडरचा, बरोबर. ओव्हर म्हणजे काय, त्या पॉईंटपासूनचा पुढे. माझा पॉईंट फाइंड केला, हा एरिया फाइंड केला. आता बघा इथे लिहायचं कसं, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ओव्हर म्हणजे काय, ग्रेटर दॅन 100. मग यालाच ह्या एक्स ज्यावेळेस आपण 100 पुट केला, ही व्हॅल्यू कोणाची आली आहे, झेडची. ही व्हॅल्यू कोणाची आहे, झेड, म्हणजे झेड ग्रेटर दॅन 0.5. ठीक आहे, ही ॲक्सिस आपली झेड ॲक्सिस आहे, म्हणजे 0.5 पेक्षा हा एरिया आपल्याला मोठा फाइंड करायचा आहे. आत्ताच मी सांगितलं हा इकडचा एरिया किती असतो टोटल, हा टोटल इकडचा एरिया 0.5 आणि इकडचा एरिया 0.5. आता मला हा 0.5 जो आहे तो पॉईंट आहे, हा तो एरिया नाही आहे, तर हा एरिया फाइंड करायचा आहे. तर इकडचा हा एरिया किती आहे टोटल 0.5, बरोबर, निम्मा आहे ना तो एरिया. आणि हा जर एरिया मी त्यातनं मायनस केला तर हा जो मी येलो शेडेड केलेला आहे तो एरिया मिळेल ना. 0.5 मधूनच का मायनस करायचा, कारण हा पिंक प्लस येलो हा टोटल मिळून एरिया किती आहे 0.5. म्हणून आपण काय करणार आहे, 0.5 मधून मी हा एरिया मायनस करणार, 0.19. हा 0.5 नाही, हा 0.5 इथला पॉईंट आलेला आहे, हा एरिया टोटल 0.5 आहे तो आपण मायनस करतो. मग किती आला बघा, 0.5 मायनस 0.1915. 0.3085. ठीक आहे, हा झाला एरिया. एरिया म्हणजेच प्रोबॅबिलिटी. फॉर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन एरिया कशासाठी यूज करतो आपण, प्रोबॅबिलिटीसाठी. पण आपल्याला काय सांगितलेलं, फाइंड द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट. मग आता आन्सर काय लिहिणार, विच इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ स्टुडंट. ठीक आहे, याचा आन्सर काय घेणार आपण, बघा मी इथे लिहिते, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट विथ इंटिजर्स लेवल ओव्हर 100. ते पूर्ण सेंटेन्सला विथ इंटिजर्स लेवल ओव्हर 100 इज इक्वल टू, याला इंटू काय करणार आपण 100 मल्टिप्लाय करणार, पर्सेंटेज आहे ना, इंटू 100 म्हणजे 30.85%. हे झालं फायनल आन्सर. ठीक आहे, लक्षात आलं काय काय केलं. पहिल्यांदा झेड लिहिलं, त्याच्यात व्हॅल्यू पुट केल्या, झेडची व्हॅल्यू फाइंड केली, ती व्हॅल्यू ग्राफवरती प्लॉट करा, मग कुठला एरिया फाइंड करायचा तो शेडेड करा, आणि मग त्याच्यामध्ये इथे बघा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ओव्हर मीन्स ग्रेटर दॅन 100, त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू एक्सच्या ऐवजी काय करा झेडची जी आलेली व्हॅल्यू आहे झेड ग्रेटर दॅन 0.5, एक्स ग्रेटर दॅन 100 म्हणजे एक्सची ज्यावेळेस मी 100 व्हॅल्यू टाकली त्यावेळेस झेडची व्हॅल्यू काय आली 0.5 म्हणजे झेड ग्रेटर दॅन 0.5. आणि मग 0.5चा हा ह्याच्यापेक्षा मोठा म्हणजे ह्या एरियापेक्षा मोठा म्हणजे इकडचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे, म्हणून आपण टोटल एरियामधून हा एरिया मायनस केला. इकडचा टोटल एरिया किती होता 0.5 मधून हा एरिया मायनस केला, आपल्याला उरलेले एरिया मिळालेला आहे जो ग्रेटर दॅन 0.5चा आहे तो. आणि आपल्याला पर्सेंटेज फाइंड करायला सांगितलं म्हणून आपण काय केलं त्याला इंटू 100 केलं. लक्षात आलं हे सम. आता नेक्स्ट सम बघा काय आहे. सॅक ऑफ शुगर पॅक्ड बाय ऑटोमॅटिक लोडर हॅव ॲव्हरेज वेट. ठीक आहे, बघा ॲव्हरेज म्हणजेच काय मीन किती दिलेलं आहे 100 kg अँड स्टँडर्ड डेविएशन इज 0.250 kg. सपोज हा 250 ग्रॅम दिला असेल तर त्याला कन्वर्ट करायचं kg मध्येच, दोन्ही युनिट काय पाहिजेत सेम पाहिजेत. ठीक आहे, kg. ॲझ्युमिंग नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फाइंड द चान्स मीन्स प्रोबॅबिलिटी, म्हणजे ही प्रोबॅबिलिटी जशी फाइंड केली ती प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. येट वेईंग लेस दॅन, बघा एक्सची व्हॅल्यू काय आहे लेस दॅन 99.5. ठीक आहे, फॉर्म्युला लिहिणार वी हॅव काय फॉर्म्युला आपला झेड इज इक्वल टू एक्स मायनस एम डिवायडेड बाय सिग्मा. व्हॅल्यू पुट करा ह्याच्यामध्ये एक्स 99.5, एम इज 100 आणि सिग्मा इज 0.250. हा काय याच्यामध्ये 99.5 मायनस 100 डिवायडेड बाय 0.250 विच इज इक्वल टू -2. ठीक आहे, बघा एरिया 2चा दिलेला आहे, जे पॉईंट तुमचा 2 किंवा -2 जे एरिया दिलेला आहे त्याच्या प्लस मायनस पॉईंट येतो. ठीक आहे, मग -2 आला लगेच ग्राफ जो पॉईंट येईल तो लगेच ग्राफवरती प्लॉट करणार. ठीक आहे, आपला ग्राफ सेम आहे, सिमेट्री आहे, हा इथं 0 आहे, -2 कुठे येणार या साईडला, इकडे 2 + 2. ठीक आहे, -2 कुठे येणार ह्या साईडला. आता मला सांगा जेवढा 0 to 2चा एरिया आहे
ऑब्वियसली तेवढाच एरिया कोणाचा असणार आहे 0 to -2चा, कारण हा ग्राफ कसा आहे सिमेट्री आहे, जेवढा एरिया इकडे असणार आहे तेवढाच एरिया त्या साईडला आहे. त्याच्यामुळे जर हा एरिया किती असणार आहे आता किती दिलेला आहे 0.4772 0 to -2चा एरिया किती आहे 0.7. आता आपल्याला काय सांगितलं लेस म्हणजे काय बघा ज्यावेळेस आपण लेस बिलो असं म्हणणार आहे त्यावेळेस त्या पॉईंटच्या लेफ्ट साईडचा एरिया फाइंड करायचा. ज्यावेळेस अबाव ओव्हर असे वर्ड असतील मोर दॅन तर त्या साईडला त्या केसमध्ये आपण राईट साईडचा एरिया फाइंड करायचा त्या पॉईंटच्या राईट साईडचा. म्हणजे आता हा पॉईंट आहे आणि अबाव किंवा मोर दॅन म्हटलं तर हा सगळा एरिया फाइंड करायचा. लेस दॅन बिलो वगैरे म्हटलं तर त्या पॉईंटच्या लेफ्ट साईडचा एरिया फाइंड करायचा. म्हणजे आता आपल्याला लेस आहे त्यामुळे आपल्याला कुठला एरिया फाइंड करायचा आहे तर बघा हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे ह्या ग्राफच्या त्या पॉईंटपासूनचा लेफ्ट साईडचा. मग हा जो टोटल एरिया आहे हा इथून 0 पासून इकडचा किती आहे 0 पासून तिकडचा 0.5 बरोबर ना. 0.5 मधून मी हा जर एरिया मायनस केला तर मला हा इकडचा एरिया मिळणार आहे. पण आता लिहायचं कसं पहिल्यांदा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स काय सांगितलेलं आहे लेस दॅन 99.5. ठीक आहे पहिल्यांदा काय लिहायचं कोणाची प्रोबॅबिलिटी विचारलेली आपल्याला लेस दॅन 99. त्याला करस्पॉन्डिंग झेड काय आलेला आहे -2 दॅट इज झेड लेस दॅन -2. हे दोन सेंटेन्स इथं कंपल्सरी लिहायचं. वी हॅव टू फाइंड एरिया बघा आपल्याला कुठला एरिया फाइंड करायचा आहे झेड इज इक्वल टू झेड लेस दॅन -2 -2च्या लेफ्ट साईडचा लेस म्हटलं की लेफ्ट साईड. ठीक आहे म्हणजे आपल्याला -2च्या लेफ्ट साईडचा एरिया फाइंड करायचा आहे. मग मी काय करणार आता 0.5 मधून -2चा एरिया किती आहे हा 47 पॉईंट मायनस करायचा नाही त्याचा एरिया किती आहे हा 0.4772 तो एरिया मी मायनस करणार 0.5 - 0.4772 विच इज इक्वल टू 0.0228. मग काय आन्सर काय लिहिणार व्हॉट इज द चान्स विचारले ना मग काय लिहिणार द प्रोबॅबिलिटी ऑफ और चान्स ऑफ सॅक लेस दॅन वेइंग लेस दॅन 99.5 इज 0.0228. ठीक आहे लक्षात येतं हे काय काय केलं इथं पहिल्यांदा काय लिहिलं एक्स लेस दॅन जो क्वेश्चन आहे तो मग त्याच्यानंतर त्याला करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू आली आहे ती कोणाची आहे झेड लेस दॅन -2 आणि मग -2चा जो एरिया आपण ग्राफवरती प्लॉट केलेला आहे तो एरिया 0.5 मधून आपण मायनस केला कारण त्या साईडचा एरिया किती आहे टोटल 0.5. मग 0.5 मधून तो एरिया केला की आपल्याला तो जो शेडेड केलेला आहे मी तो एरिया आपल्याला मिळणार आहे. तो एरिया म्हणजेच त्याची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे लक्षात येतं ना. अजून एखादं एक्झाम्पल आपण बघूया. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे इन अ सॅम्पल ऑफ 1000 केसेस द मीन ऑफ सर्टन टेस्ट इज. बघा मीन दिलेला आहे 14 आणि स्टँडर्ड डेविएशन दिलेला आहे सिग्मा दिलेला आहे 2.5. ॲज्युमिंग द डिस्ट्रीब्युशन टू बी नॉर्मल फाइंड हाऊ मेनी स्टुडंट्स नंबर ऑफ स्टुडंट्स फाइंड करायला सांगितलं आहे. म्हणजे यासाठी सॅम्पल किती आहेत कॅपिटल एन किती दिलेलं आहे 1000. म्हणजे जी काय प्रोबॅबिलिटी येईल त्या प्रोबॅबिलिटीमधला 1000 मल्टिप्लाय केलं की आपल्याला समजेल की 1000मध्ये असे किती केसेस आहेत की त्यांनी स्कोअर किती केलेला आहे 12 to 15 मध्ये. ठीक आहे ते नंतरचा पार्ट आहे तो बघूया. आता आपल्याला काय करायचं आहे बिटवीन. ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन काय आपला जे त्याच्यामध्ये एक्स काय आहे बिटवीन 12 and 15. ठीक आहे मग काय करणार आपल्या झेडचा फॉर्म्युला काय आहे झेड इज इक्वल टू एक्स मायनस एम डिवायडेड बाय सिग्मा. मग पहिला काय टाका 12 झेड इज इक्वल टू 12 - 14 डिवायडेड बाय 2.5 किती येते बघा ही व्हॅल्यू 12 - 14 डिवायडेड बाय 2.5 -0.8. ठीक आहे का बघा ह्याच्यात 0.8 आहे ना. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय टाका 15 झेड इज इक्वल टू 15 - 14 डिवायडेड बाय 2.5 15 - 14 डिवायडेड बाय 2.5 0.4. आता हे जे पॉईंट आलेले आहेत ते ग्राफवरती प्लॉट करणार आपण झेडचे जे पॉईंट येतील ते झेडच्या ग्राफवरती प्लॉट करणार आहे आपण. ठीक आहे बघा आता ग्राफ काढते मी
सिमेट्रिक काढा हा ग्राफ व्यवस्थित. हां, आता पहिला पॉईंट काय आला -0.8. कुठे येणार हा पॉईंट मायनस ह्या साईडला 0.8. ठीक आहे, अंदाजेच प्लॉट करा. आणि दुसरा पॉईंट काय 0.4. बघा ह्याच्या बरोबर हा बसणार ना 0.4, म्हणजे ह्या साईडला प्लस साईडला 0.8. ठीक आहे, हा आणि हा पॉईंट. आता बिटवीन म्हणजे काय दोघांच्या मधला, म्हणजे आपल्याला हा एरिया फाइंड करायचा आहे. मग 0.8चा एरिया किती आहे, हा किती आहे 0.2881. आणि 0.5चा एरिया एरिया ऑफ, ठीक आहे, असं मिनिंग काय एरिया ऑफ 0.8, एरिया ऑफ 0.4. किती एरिया ऑफ 0.4 1554. ठीक आहे, ते एरिया लिहून घेतले. आता प्रेझेंटेशन बघा कसं येणार आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ पहिला काय एक्स लाईज बिटवीन विच 2 पॉईंट्स 12 and 15. एक्स कोणाच्या मध्ये आहे 12 पेक्षा मोठा आणि कोणापेक्षा छोटा 15 पेक्षा. एक्स लाईज बिटवीन 12 15. बघा हे कसं लिहिलं आपण एक्स लाईज बिटवीन 12 and 15. पहिला एक्सची व्हॅल्यू लिहा, नंतर काय लिहिणार 12साठी व्हॅल्यू किती आलेली आहे -0.8. झेड कशाने एक्स कशाने रिप्लेस करायचा झेडनी, आणि ह्याच्यासाठी व्हॅल्यू आलेली आहे 0.4. ठीक आहे, मग आता बघा या दोन एरियाची ॲडिशन होणार ना बिटवीन म्हटल्यावर 0.2881 प्लस 0.1554. करा ॲड याची 0.2881 प्लस 0.1554 0.4435. ठीक आहे, झाली प्रोबॅबिलिटी. आता नंबर ऑफ केसेस विचारले ना, नंबर ऑफ हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोर अबव बिटवीन म्हटलेलं आहे. मग नंबर ऑफ स्टुडंट्स काय करायचं, नंबर ऑफ स्टुडंट्स हू स्कोर बिटवीन 12 and 15 इज इक्वल टू, बघा काय करणार आहे n इंटू पी. प्रोबॅबिलिटी किती आहे आपली 0.4435. म्हणजेच किती आलं हे 443.5. हे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. मग ॲप्रॉक्सिमेट किती येणार 444. म्हणजे 1000 मधले 444 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांचा स्कोर 12 आणि 15 मधला आहे. ठीक आहे, लक्षात आलं काय केलं आपण, ही जी प्रोबॅबिलिटी आलेली आहे त्याला नंबर ऑफ केसेस जे आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स जे आहेत त्यांना मल्टिप्लाय करायचं. सेकंड क्वेश्चन काय विचारलं बघा ह्याच्यामध्ये, हू स्कोर अबव 18. ठीक आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आहे अबव 18. बी क्वेश्चन काय आहे अबव 18. मग परत फॉर्म्युला तोच एक्स मायनस एम. एम किती आहे 14 डिवायडेड बाय सिग्मा. किती येते बघा हे 18 मायनस 12 डिवायडेड बाय 2.5 विच इज इक्वल टू 1.6. मग पुन्हा याचा ग्राफ काढा. ठीक आहे, हा ग्राफ सिमेट्री येऊ दे, माझा जरी नाही आला तर तुम्ही मात्र व्यवस्थित सिमेट्रिक काढा. हा ग्राफ तुमचं ड्रॉइंग आहे त्यामुळे ग्राफ व्यवस्थित सिमेट्रिक काढा. तर 1.6 कुठे येणार आहे पॉईंट ह्या साईडला. आता ह्याच्या अबाव म्हटलेला आहे, म्हणजे कुठला एरिया अबाव म्हटलं की त्या पॉईंटपासूनचा राईट साईडचा एरिया, म्हणजे हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, मग 1.6चा एरिया किती दिला आहे, एरिया ऑफ 1.6 हा एरिया किती आहे 0.4452. बरोबर. मग इथं काय लिहिणार प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 18. करस्पॉन्डिंग झेडची व्हॅल्यू किती आली आहे 1.6. म्हणजे काय करायचं 0.5 मधून हा एरिया मायनस केला की आपल्याला इकडचा एरिया मिळेल. 0.5 कुठला, तर ह्या ग्राफचा हा एरिया किती आहे इकडचा टोटल 0.5, कारण टोटल ग्राफच्या अंडरचा एरिया किती असतो 1. मग इकडचा एरिया 0.5, या साईडचा एरिया 0.5, या साईडचा एरिया 0.5. म्हणून आपण 0.5 मधून त्या पॉईंटचा एरिया आपण काय करणार आहे मायनस करणार आहे 0.4452. 0.0548. आणि मग नंबर ऑफ स्टुडंट्स काय येणार आन्सर याचा, नंबर ऑफ स्टुडंट हू स्कोर अबव 18 इज इक्वल टू n इंटू पी. एन पी करा. ठीक आहे, म्हणजे ह्याचा आन्सर बघा इथे येईल 1000 इंटू 0.0548 म्हणजेच 54.8. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेट किती स्टुडंट येतील 55 स्टुडंट्स. ठीक आहे, म्हणजे 1000 मधले फक्त 55 स्टुडंट असे आहेत की ज्यांनी अबव 18 स्कोर केलेला आहे. लक्षात आलं हे एक्झाम्पल कसं सोडवलं आपण. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, IQs आर नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड विथ मीन. बघा एम किती दिलेला आहे 100. स्टँडर्ड डिव्हिएशन किती दिलेला आहे 15.
आणि काय फाइंड करायचं आपल्याला, IQ मोर दॅन 130. फर्स्ट क्वेश्चन, x मोर दॅन 130. ओके, प्रोबॅबिलिटीज फाइंड करायची आहे. z इज इक्वल टू x मायनस m डिवायडेड बाय सिग्मा 130 मायनस 100 डिवायडेड बाय 15 विच इज इक्वल टू 2. ठीक आहे, हा 2 आलेला आहे पॉईंट. म्हणजे आता हा पॉईंट कुठं प्लॉट करणार आपण, 2 ह्या साईडला येईल पॉईंट, हा इथं बरोबर आहे ना, 0 to 2. मग 0 to 2चा एरिया किती दिलेला आहे, हा एरिया किती आहे, एरिया 2 किती आहे, 0.4772. आता आपल्याला मोर दॅन विचारलं आहे ना, म्हणजे कुठला एरिया फाइंड करायचा आहे, इकडचा. मग लिहिताना कसं लिहायचं, इथे प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 130 दॅट इज z ग्रेटर दॅन 2. म्हणजे 0.5 मधून 2 ह्या पॉईंटचा एरिया म्हणजे किती आहे, तो 0.4772 हा मायनस करणार आहे. ठीक आहे, किती येईल मग, हा 0.447चा एरिया मायनस केल्यावर 0.5 मायनस 0.4772 विच इज इक्वल टू 0.0228. ठीक आहे, हा झाली त्याची प्रोबॅबिलिटीज फक्त विचारलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर सेकंड पुन्हा बिटवीन म्हटलेलं आहे. सेकंड काय विचारलेलं आहे, बिटवीन 85 अँड 115. मग पहिल्यांदा मी काय झेडची व्हॅल्यू किती टाकते, 85 मायनस 100 डिवायडेड बाय 15 ही आली -1. आणि दुसरी व्हॅल्यू काय टाकते मी, 115 मायनस 100 डिवायडेड बाय 15 ही व्हॅल्यू किती आले, 1. मग ग्राफ काढा बघा, इकडे येणार 1, इथे येणार -1. आता 1चा एरिया किती आहे, एरिया ऑफ 1 0.3413. मग ह्याचा पण एरिया तेवढाच असणार आहे. एरिया नेहमी पॉझिटिव्ह असतो, एरिया म्हणजेच प्रोबॅबिलिटी, त्यामुळे ती व्हॅल्यू कधी निगेटिव्ह यायची नाही. आपल्याला हा एरिया फाइंड करायचा आहे बिटवीन, त्याच्यामधला एरिया. ठीक आहे, इथं बघा दिलेला आहे एरिया ऑफ 1. ठीक आहे, हा एरिया इथं घ्या, पॉईंटचे ॲडिशन करू नका, ते पॉईंट फक्त ग्राफवरती प्लॉट करायचे आहेत. त्या प्लॉट केल्यानंतर त्या पॉईंटचे एरिया त्या ग्राफमध्ये दाखवा आणि बिटवीन असेल तर बिटवीनमधला एरिया शेड करा, लेस दॅन असेल तर लेफ्ट साईडचा एरिया शेड करा, मोर दॅन असेल तर त्या पॉईंटच्या राईट साईडचा एरिया शेड करा आणि तो एरिया करस्पॉन्डिंग एरिया फाइंड करा. ठीक आहे, मग आता इथे पहिल्यांदा काय लिहायचं, प्रोबॅबिलिटी एक्स कोणाच्यामध्ये आहे, 85 आणि 115च्या. त्याला करस्पॉन्डिंग झेडची व्हॅल्यू काय लिहिली आहे, -1 ह्याच्यासाठी, एक्सच्या ऐवजी झेड आणि ह्याची व्हॅल्यू 1. मग काय केलं आपण, ह्या दोन पॉईंट्सच्या एरियाची ॲडिशन किंवा 2 टाइम्स जरी केलं असतं तरी चाललं असतं. किती येते बघा, हे 0.6826 ही झाली प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, लक्षात आलं हे. इथं हा चॅप्टर तुमचा संपतो. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन 3च डिस्ट्रीब्युशन आहेत, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइसन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. त्यामुळे हे व्यवस्थित करा. ओके, थँक्यू स्टुडंट्स.